आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील यांनी आजच्या क्षणासाठी 40 वर्षे वाट पाहिली आणि तो दिवस अखेर आज उजाडला। याबाबत व्ही.आर. पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। पाहूया। कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन होणार आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हा सगळा सोहळा पार पडणार आहे। मी सध्या कोल्हापुरातले मेरी वेदर ग्राउंड या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी हा सगळा सोहळा पार पडणार। त्याची दृश्य सुरुवातीला हे भव्य असं व्यासपीठ आणि जवळपास 31च लोक जे आहेत ती या व्यासपीठावरती असणार आहेत। याची तयारी जी आहे त्यात पूर्ण झालेली आहे। मात्र माझ्यासोबत आता जिल्हा बार असोसिएशनचे व्ही.आर. पाटील सर आहेत। सर, काय सांगाल, आजचा हा दिवस गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा आणि तो दिवस आल्यानंतरचा आजचा हा सोहळ्याचा दिवस तुम्ही बघताय, किती आनंद। एक वकील म्हणून एवढ्या वर्षांचा लढा दिलेला तुम्ही एक व्यक्ती त्या ठिकाणी आहात, कसा आनंद या ठिकाणी सर्वच तुमचे वकील आता साजरा करतायत? कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्यांनी गेली 40 वर्ष कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी जो लढा उभा केला आणि त्या लढ्यात दिनांक 1 ऑगस्टला महाराष्ट्राची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब यांनी नोटिफिकेशन जारी करून सर्किट बेंच मंजूर केलं। त्यानंतर सगळ्या लोकांच्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातल्या निव्वळ वकीलच नव्हे तर पक्षकार असू देत, नागरिक असू देत, सामाजिक संघटना असू देत, सगळ्यांच्यात एक आनंदाचं वातावरण आहे। कारण एक ऐतिहासिक दिवस आजचा आहे कोल्हापूरच्या दृष्टीनं। कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावरती या संदर्भात एक प्रचंड आनंद पाहायला मिळतोय। 40 ते 50 वर्षांचा अखंड लढा होता आणि ती मागणी आता पूर्ण झालेली आहे। तो दिवस आज उजाडलेला आहे आणि कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची आता स्थापना होते। उद्यापासून याचे कामकाज सुरू होणार आहे। मात्र आजचा हा सोहळा, उद्घाटनाचा सोहळा आहे, तो आनंदातच या ठिकाणी सर्वजण साजरा करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।